नमस्कार. जेन अर्थात ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्क आयोजित लाईव्ह क्लासमध्ये आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती, इयत्ता 3री प्रज्ञाशोध परीक्षा आणि इयत्ता 5वी नवोदय परीक्षा यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत आहोत. तसेच दररोज लाईव्ह क्लास मोफतमध्ये आयोजित करत आहोत. जेन म्हणजेच दररोज लाईव्ह क्लास असणारे एकमेव व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरती आज 2 महिने झाले आपण हा क्लास लाईव्हमध्ये आयोजित करतो. त्यासोबतच या क्लासमध्ये दर 7 दिवसाला साप्ताहिक टेस्ट आणि 1 महिन्यानंतर पूर्ण टेस्ट आयोजित केली जाते. तशीच आज आपण या ठिकाणी इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणाऱ्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्ण टेस्ट सर्व अभ्यासक्रमाची घेत आहोत. यासाठी संपर्क आहे 7588020886. नक्कीच या समूहामध्ये सहभागी व्हा. चला तर या संबंधीच्या सूचना आपण पाहूया. पहिली सूचना आहे जेन 02-2026 प्राथमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी 2 यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. पेपर पहिला मराठी 25 प्रश्नांचा आणि गणित 50 प्रश्नांचा आहे. पेपर 2 इंग्रजी 25 प्रश्नांचा आणि बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्नांचा आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. चुकीच्या उत्तराला कोणतेही गुण मिळणार नाहीत. तसेच परीक्षार्थीला दोन्ही पेपर सोडवावे लागतील आणि परीक्षार्थी यांना देण्यात आलेला बैठक क्रमांक उत्तरपत्रिकेवरती अचूक नोंदवावा. परीक्षा खोलीत कोणतेही इलेक्ट्रिक उपकरण असे काहीच वापरता येणार नाही. पेपर सोडवून झाल्यावरती 7588020886 या क्रमांकावर आपली उत्तरपत्रिका पाठवायची आहे. तसेच दररोजच्या लाईव्ह क्लाससाठी आत्ताच तात्काळ या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हावे. चला तर जेन शिष्यवृत्ती नियोजन समितीकडे सर्व अधिकार राखून आपण ही प्रश्नपत्रिका सोडत आहोत. आजच्या टेस्ट नंबर 2 मधील ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्कमधील जेन 2026 शिष्यवृत्ती सराव चाचणी क्रमांक 2 सर्व विषयासह आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत आपण सोडवत आहोत. यातील पहिला विषय आहे मराठी. यामध्ये 25 बहुपर्यायी प्रश्न असतील. त्यातील पहिला प्रश्न आहे, खालील उतारा वाचायचा आहे लक्षपूर्वक आणि उतार्यावर आधारित विचारलेले प्रश्न आपण त्या ठिकाणी द्यायचे. यामध्ये गावातील मुले बागेत कधी खेळायला जात याचे पर्याय निवडायचेत आपण. दुसरा प्रश्न आहे, बागेत कोणती प्रकारची झाडे होती. पर्यायातून आपण उत्तर निवडायचे. बागेची स्वच्छता राखण्यासाठी काय तयार करण्यात आले. प्रश्न क्रमांक 4, मुलांनी कोणते ठरवले. 4 ऑप्शनपैकी आपण निवडायचे. उतार्याला योग्य शीर्षक कोणते आपण या ठिकाणी पर्यायातून द्यायचे. प्रश्न क्रमांक 6 ते 8 साठी खालील कविता लक्षपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अचूक द्या. कवितेत कोणता पक्षी आला आहे. चिमणी काय टिपत होती. चिमणी शेवटी कुठे उडून गेली. प्रश्न 9 ते 11 साठी संवाद दिला आहे. तो संवाद काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि संवादावर आधारित प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. शाळेत कोणता कार्यक्रम होता. प्रश्न 10, अमित कोणते रोप लावणार होता. प्रश्न 11, रोहनने काय
सांगितले. प्रश्न 12. योग्य क्रम लावून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा. या ठिकाणी दिलेल्या या 4 वाक्यांचा अ, आ, ई या 4 वाक्यांचा योग्य क्रम लावायचा आहे आणि त्यासाठी असणारा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न 13 साठी खाली जाहिरात दिली आहे, ती जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आणि त्यावर आधारित असणारा प्रश्न, जाहिरातीत कशाची विक्री केली जात आहे, याचे उत्तर खालील पर्यायातून निवडायचे. त्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचावा. प्रश्न 14. आनंद या शब्दाचा समानार्थ असणारा शब्द कोणता? प्रश्न 15. जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रश्न 17. जवळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रश्न 18. पक्ष्यांचा डॅश डॅश आकाशात उडत होता. पर्यायातून उत्तर निवडायचे. प्रश्न 19. सैनिकांचा डॅश डॅश सीमेवर तैनात होता डॅश डॅश. या ठिकाणी खालील पर्यायातून अचूक उत्तर निवडायचे. प्रश्न 20. जो दुसऱ्याला मदत करतो यासाठी योग्य एक शब्द कोणता? पर्यायातून अचूक उत्तर निवडायचे. प्रश्न 21. जो कधीही खोटे बोलत नाही यासाठी योग्य शब्द कोणता? प्रश्न 22. 11वा रुद्र या अलंकारिक शब्दसमूहाचा योग्य अर्थ कोणता? प्रश्न 23. नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? खालीलपैकी योग्य शब्द जोडशब्द कोणता? खालील पर्यायातून अचूक निवडायचे. आणि प्रश्न 25. आई आणि वडील यासाठी योग्य जोडशब्द कोणता? अधिक माहितीसाठी संपर्क 75 88 020 886. यासह आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 5वीसाठी 2027 या परीक्षेसाठी दररोज लाईव्ह क्लास घेत त्यांना मार्गदर्शन करत आहोत. तसेच 1 सप्टेंबरपासून आपण जवाहर नवोदय विद्यालय पूर्व परीक्षा अर्थात फाउंडेशन आयोजित करत आहोत. यासाठी नक्कीच आपण सहभागी व्हावे. यासाठी संपर्क 75 88 020 886. यानंतर ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्क अंतर्गत असणाऱ्या या शिष्यवृत्ती सराव चाचणीतील विषय क्रमांक 2 गणित म्हणजेच मॅथ्समध्ये 50 प्रश्न दिले आहेत. 50 प्रश्नांमध्ये इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही भाषेमध्ये माध्यमांमधून प्रश्न दिले आहेत. त्याची उत्तरे पर्याय हे इंग्रजी माध्यमातून आहेत. आपण त्याचे अचूक पर्यायाची निवड करायची. प्रश्न पहिला. विच इज द करेक्ट नंबर नेम फॉर 48305 या संख्येचे इंग्रजीमध्ये वाचन करायचे. सेकंड क्वेश्चन. राईट 72,409 in numerals. Third question. What is the place value of 7 in 57324? म्हणजेच 57,324. चौथा प्रश्न. What is the face value of 6 in 46,218? Fifth. Which is the expanded form of 63508? 63,508. Sixth question. Which is the greatest number that can be formed using 48275 without repeating any digit? 7. Which is the smallest 5-digit number
that can be formed using 30725 without repetition. 8. Which sign makes the statement correct? 9. Which is the correct ascending order? 10. Which is the correct descending order? 11. What number comes immediately after 99? 12. How many multiples of 5 are there from 1 to 10? 1 to 100. 13. Which number is both even and a multiple of 10? 14. How many odd numbers are there from 1 to 20? 15. Which is a prime number? 16. Which is a composite number? 17. Which is a square number? 18. Which is a triangular number? 19. What is the sum of 2, 4, 5, 8, 6 and 1, 3, 4, 2, 7? 20. Addition. 21. A school library has 18,725 books. It receives 6,845 new books. How many books are there now? 22. A farmer harvested 23,450 kilograms of wheat and 14,875 kilograms of rice. What is the total quantity? 23. Subtract 18,765 from 45,000. 24. What is 50,000 minus 27,846? 25. A shopkeeper had 35,000 pencils. He sold 18,475 pencils. How many pencils are left? 26. A village had 12,850 trees. The villagers planted 7,625 more trees. How many trees are there altogether? 27. What is 125 multiplied by 24? 28. Find the product of 236 multiplied 15. 29. A school buys 125 notebooks for each of 24 classes. How many notebooks are brought altogether? 30. A farmer packs 216 mangoes equally into 12 boxes. How many mangoes are each box? 31. What is 324 18? 32. A school has 480 students. They are divided equally into 16 groups. How many students are in each group? 33. Which number is divisible by 2, 5 and 10? 34.
Which number has 5 in the thousands place? 35. What is the difference between the greatest and smallest 5-digit numbers? 36. Which number is 10 less than 7,000? 37. Which number is more than 4,899? 38. Which of the following has exactly two factors? 39. Which of the following is an even prime number? 40. Which of the following is not a square number? 41. A book cost rupees 125. How much will a book cost? 42. A bus travels 135 km in one day. How far will it travel in 4 days at the same rate? 43. A school received 2,400 pencils and distributed them equally among 24 classes. How many pencils did each class receive? 44. A shopkeeper has 975 chocolates and packs 25 chocolates in each box. How many boxes can be filled? 45. Which number should replace the question mark? 15, 30, 45, 60 and question mark. 46. Which number is both a square number and an even number? 47. What is the smallest 5-digit number? 48. What is the greatest 5-digit number? 49. A number has 4 in the 10,000 place, 7 in the 1,000 place, 2 in the 100 place, 5 in the 10 place and 8 in the 1 place. What is the number? 50. A farmer has 3,600 kg of grain. He packs it equally into 24 bags. How much grain is packed in each bag? Any details? Call 75880 20886. Okay. Next question paper, English. 25 questions. First question. Which letter makes the B sound in the word ball? Which word can be made using the letters C, A, T? Third, which word best describes a lion? Fourth, which word show in action? 5. Which word rhymes with light? Which word rhymes with cake? 7. Choose the opposite of early. 8. Choose the opposite of empty. 9. Which word belongs to the group of fruits? 10. Which word belongs to the group of vehicles? 11. Find a small word hidden in blackboard. 12.
Find the small word hidden in sunflower. 13. Choose the correct contracted form of I am. 14. Choose the correct contracted form of do not. 15. Which word come first in alphabetical order? 16. Which word comes last in alphabetical order? 17. Which part of the human body helps us to us? 18. Which part of a bird helps it to fly? 19. Which part of plant absorbs water from the soil? 20. Where does a lion live? 21. What sound does a dog make? 22. Where does a bird usually live? 23. Choose the correct sentence. 24. Choose the correct comparison. 25. Ria is 10 years old and Tina is 8 years old. Which sentence is correct? CBC and स्टेट सिलेबससाठी मार्गदर्शनसाठी ओलंपियाड एक्झाम, NMMS, शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय प्रवेश परीक्षा तसेच शिक्षकांसाठी TAT आणि CTAT या अभ्यासक्रमांसाठी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनसाठी नक्कीच संपर्क करा 7588 020 886. ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्कमधील जेन 02-2026 मधील इयत्ता 4च्या बुद्धिमत्ता या 4थ्या विषयामध्ये आपले स्वागत आहे. चला तर आता पाहूया 4थ्या विषयाची प्रश्नपत्रिका. पहिला प्रश्न पूर्ण वाचायचा आहे आपण. रामने पूर्वेकडे तोंड करून उभे राहून प्रथम उजवीकडे वळून 10 मीटर चालला, त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 10 मीटर चालला. आता राम कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? एका रांगेत सीमा डावीकडून 7वी आणि उजवीकडून 9वी आहे. त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? तिसरा, एका संख्येत 5 मिळवून आलेल्या उत्तराला 2ने गुणले असता 30 येते, तर ती संख्या कोणती? प्रश्न चौथा, जर A बरोबर 1, B बरोबर 2, C बरोबर 3 असे असेल तर DHL याची D प्लस H प्लस L यांची किंमत बेरीज किती? प्रश्न पाचवा, एका वर्गात अमितचा क्रमांक वरून 12वा आणि खालून 15वा आहे, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? प्रश्न 6, मालिका पूर्ण करा. प्रश्न 7, मालिका पूर्ण करा. प्रश्न 8, मालिका पूर्ण करा. प्रश्न 9, मालिका पूर्ण करा. प्रश्न 10, मालिका पूर्ण करा. प्रश्न 11, मालिका पूर्ण करा. 12, मालिका पूर्ण करा. 13, मालिका पूर्ण करा. 14, अक्षरमाला पूर्ण करा. 15, अक्षरमाला पूर्ण करा. 16, अक्षरमाला पूर्ण करा. 17, अक्षरमाला पूर्ण करा. 18, अक्षरमाला पूर्ण करा. 19, इंग्रजी वर्णमालेत यमच्या उजवीकडे 5वे अक्षर कोणते? 20, खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? आंबा, पेरू, सफरचंद, गाजर. 21, खालीलपैकी वेगळा शब्द कोणता?
22 खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? 23 खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? 24 खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? 25 खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? 26 खालीलपैकी कोणती संख्या वेगळी कोणती संख्या आहे? 26 खालीलपैकी वेगळी संख्या कोणती? 27 खालीलपैकी वेगळी संख्या कोणती? 28 खालीलपैकी वेगळी संख्या कोणती? 29 खालीलपैकी वेगळी संख्या कोणती? 29 30 खालीलपैकी वेगळी संख्या कोणती? 31 पुस्तक, वाचन, अन्न, प्रश्नचिन्ह. 32 डोळे, पाहणे, कान, प्रश्नचिन्ह. 33 पक्षी, घरटे, सिंह, प्रश्नचिन्ह. 34 शिक्षक, शाळा, डॉक्टर, प्रश्नचिन्ह. 35 दिवस, सूर्य, रात्र, प्रश्नचिन्ह. 36 मासा, पाणी, पक्षी, प्रश्नचिन्ह. 37 4 साठी 8 तर 7 साठी किती? 38 5 साठी 25 तर 8 साठी किती? 39 6 साठी 18 तर 9 साठी किती? 40 12 साठी 6 तर 20 साठी किती? 41 3 साठी 12 तर 5 साठी किती? 42 7 साठी 49 तर 9 साठी किती? 43 ए साठी सी तर डी साठी कोणते? 44 बी साठी ई तर एफ साठी काय? 45 सी साठी एफ तर जी साठी काय? 46 एक्स झेड साठी एक्स तर टी साठी काय? 47 ए साठी झेड तर बी साठी काय? 48 डी साठी एच तर एफ साठी काय? एम साठी पी तर क्यू साठी काय? आणि 50 ई साठी जे तर एच साठी काय? असेच शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शनासाठी नक्की अवश्य संपर्क करा. तसेच आपला मोबाईल नंबर आहे 7588 020 886. ग्लोबल एज्युकेटर्स नेटवर्कमधील शिष्यवृत्ती सराव चाचणी क्रमांक 2ची उत्तरपत्रिका मिळवण्यासाठी आपण खालील नंबरवरती संपर्क करा 7588 020 886. याची उत्तरपत्रिका आजच्या रात्रीच्या लाईव्ह क्लासमध्ये आपल्याला दिली जाईल. यासाठी संपर्क 7588 020 886. अशाच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2027 यासाठी मार्गदर्शनासाठी नक्की संपर्क करा. ओके, धन्यवाद. भेटू उद्याच्या भागात.